तो आपको प्रॉब्लम है तो वहां से नहीं ना अपना ही हम तो चलिए। ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी मंगेश सरांचा क्लास घेतलाय. सो आज आपण आपले नेक्स्ट टॉपिक आहेत ते कंटिन्यू करूयात. अगोदर माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. सी प्रिव्हियस क्लासमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीटच्या 3 मेथड स्टडी केल्या, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. सो नेक्स्ट टॉपिक इज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. आणि या 2 केसेसमध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण 3 स्टेट्स बघणार आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड अँड एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. सो फर्स्ट टॉपिक आहे आपला सॉलिडचा. सॉलिड मध्ये एक्सपान्शन कसं होतं? सी आता सॉलिड मध्ये एक्सपान्शन कसं होतं यामध्ये याच्यासाठी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही ते बघितलं असेल ओपन करून. सपोज एखादा आपण बॉब घेतला. सी हा जर आपल्याकडे बॉब आहे आणि आपल्याकडे जर ही एक रिंग आहे अशी. आपला टॉपिक आहे सॉलिड साठी एक्सपान्शन ऑफ सॉलिड. एक्सपान्शन ऑफ सॉलिड. तर या रिंग मधून हा बॉब इझिली पास होतो. तुम्ही जर ट्राय केलं, हा बॉल रिंग मधनं इझिली पास होतो. बट जर या बॉबला हीट दिली आपण, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा त्याला हीट दिली, तर हा बॉब रिंग मधून पास होईल का? माझा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हा बॉब आहे, अगोदर हा रिंग मधनं इझिली पास होतोय म्हणजे तो इथे येईल इझिली. बट आफ्टर हिटिंग हा बॉब सेम त्या रिंग मधनं खाली पास होईल का? नो. का नाही होणार आहे? हा जो बॉब आहे तो हिट केल्यानंतर या रिंग मधून पास होत नाही. का पास होत नाही? इट विल एक्सपांड. येस, तो काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. मग आता सॉलिडचं एक्सपान्शन होतं म्हणजे ऍक्च्युली काय होतं त्यामध्ये प्रोसेस? एक्सपान्शन. हो, एक्सपान्शन मुळे नो यश, नोट करायची काही गरज नाहीये. नंतर जर टॉपिक सगळे शिकून झाल्यावर मग एकदम तुम्ही नोट्स बनवा त्याच्या. टेक्स्टबुक मध्ये दिलेली ही ऍक्टिव्हिटी. सो हा जो रिंग बॉब आहे तो फर्स्ट ऑफ ऑल इझिली रिंग मधनं पास होतोय. बट आफ्टर हिटिंग त्याचं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं, सपोज हा फर्स्टली 10 डिग्री सेंटीग्रेडला आहे आणि आफ्टर हिटिंग मध्ये नंतर त्या सेम बॉबचं टेम्परेचर सपोज 50 डिग्री सेल्सिअस केलं, तर तो रिंग मधून पास होत नाही. का पास होत नाही? कारण तो एक्सपांड होतो. आता एक्सपांड होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? एक्सपान्शन होतं म्हणजे ऍक्च्युली काय होतं त्या प्रोसेसमध्ये? एक्सपान्शन मीन्स हीट दिल्यानंतर एखादा सॉलिड एक्सपांड होतो म्हणजे त्याचे डायमेन्शन्स चेंज होतात. डायमेन्शन्स चेंज होतात म्हणजे काय? त्याच्या लेंथ मध्ये चेंज होतो, त्याच्या एरिया मध्ये चेंज होतो आणि त्याच्या व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो. सपोज हा जर आपण एक बॉक्स घेतला किंवा सॉलिड सबस्टन्स घेतला कुठलाही, तर आफ्टर हिटिंग याचे डायमेन्शन्स चेंज होणार आहेत म्हणजे याच्या लेंथ मध्ये चेंज होणार आहे, त्याच्या एरिया मध्ये चेंज होणार आहे आणि याच्या व्हॉल्यूम मध्येही चेंज होणार आहे. आणि तो एक्सपांड झाल्यामुळे त्याची लेंथ, एरिया आणि व्हॉल्यूम. आवाज येतोय का माझा? ओके. लेंथ, एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज झाल्यामुळे तो रिंग मधून पास होत नाही. मग आता हीटमुळे असं काय होतं की एखाद्या सॉलिड मध्ये की त्याचे डायमेन्शन्स चेंज होतात, की त्याच्या लेंथ मध्ये चेंज होतो, एरिया मध्ये चेंज होतो आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो. सी
सपोज तुमच्याकडे एक सॉलिड सबस्टन्स आहे. येस येस पाथ, व्हेरी गुड. जेव्हा तो एखाद्या सबस्टन्सला हिट केलं तर तो एक्सपांड होतो, म्हणजे तो रिंग मधून पास होईल किंवा त्याच्या डायमेन्शन्स मध्ये चेंजेस येतील, एरिया, लेंथ, व्हॉल्यूम मध्ये चेंज होईल. बट जेव्हा त्याचं टेम्परेचर परत कमी होईल किंवा त्याची हीट आहे ती कमी होईल, तो नंतर तो कॉन्ट्रॅक्ट होईल आणि तो इझिली त्या रिंग मधून पास होईल. ही झाली एक ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्शन नंतर काय होतं, तो इझिली पास करू शकतोय. पण जे कॉन्ट्रॅक्शन होत आहे आणि एक्सपान्शन होत आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली काय होते, सी आता हा एक सबस्टन्स आहे तुमच्याकडे, सॉलिड सबस्टन्स. आता सॉलिड सबस्टन्स आपण मॅटर मध्ये बघितलंय की एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ मॅटर. मॅटर मध्ये सबस्टन्स एक मॅटर्स म्हणलेले आहे, त्याच्यामध्ये काय ऍटम्स, आणि ऍटम मध्ये अल्टिमेटली प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणजे हा जर सॉलिड सबस्टन्स कन्सिडर केला आपण कुठलाही, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऍटम्स असणार. हे आहेत ऍटम्स. हे एकमेकांशी कनेक्टेड बट कंजेक्टेड आहे. हे कधी आहे, बिफोर हिटिंग. म्हणजे सपोज याचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेंटीग्रेड आणि हाच ऍटम सपोज काय म्हटलं मी, तर रिंग मधून तो इझिली पास होतो बिफोर हिटिंग. बट आफ्टर हिटिंग नंतर काय होतं, हीट दिल्यानंतर याचं टेम्परेचर डेफिनेटली इन्क्रीज होणार आहे. आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर त्या ऍटम मध्ये काय चेंज होतो, ऍटम मध्ये किंवा तो जो सॉलिड सबस्टन्स आहे त्याचे डायमेन्शन तर चेंज होतात, म्हणजे त्याची लेंथ इन्क्रीज होती, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि त्याचा एरिया पण इन्क्रीज होतो. पण ते कशामुळे त्याचे डायमेन्शन चेंज होतात, हे जे ऍटम्स आहेत, आता आपण फर्स्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं की हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बट हीट इज इन विच एनर्जी, हीट जी आहे आपली ती कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये, कायनेटिक एनर्जी. येस, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि कायनेटिक एनर्जी आपण बघितलं 3 एनर्जी मध्ये फॉर्म होते. कुठल्या 3 एनर्जी, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे हीट, करेक्ट आहे. बट हीट, सपोज आपण ते एक्झाम्पल बघितलं होतं की ते पाणी गरम होताना वरच्या लेवलचं, वरती लेवलला पाणी असतं आणि खाली जे लेवलचं पाणी ते अगोदर गरम होतं, नंतर इथे व्हायब्रेशन होतात, रोटेशन होतात आणि ट्रान्सलेशनल एनर्जी, 3 एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी फॉर्म होते. मग कायनेटिक एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ 3 टाइप्स. मग आता इथं जे ऍटमची कायनेटिक एनर्जी ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कधी, जेव्हा या ऍटम्सला आपण किंवा जो सॉलिड सबस्टन्स आहे त्याला आपण हीट दिल्यानंतर. मग हा जो सॉलिड सबस्टन्स आहे बिफोर हिटिंग तो त्या रिंग मधनं इझिली पास होतोय. बट आफ्टर हिटिंग, सी त्याच्यामध्ये काय होतंय, हा तो सॉलिड सबस्टन्स आहे आणि यामध्ये जे ऍटम्स आहेत, फर्स्ट ऑफ ऑल हा 10 डिग्री सेल्सिअस. मग आता हे ऍटम्सला हीट एनर्जी मिळते. हीट एनर्जी मिळते म्हणजे त्याची कुठली एनर्जी इन्क्रीज होतीये, डेफिनेटली कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी त्याची इन्क्रीज होती आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे तो काय करायला स्टार्ट करतो, व्हायब्रेशन. आपण फर्स्ट स्टेप्स बघितली, कायनेटिक एनर्जी ऍटम्सला मिळाली, त्या मॉलिक्युल्सला किंवा वॉटर मॉलिक्युल्स असतील तर ते व्हायब्रेट करायला स्टार्ट करतात. सपोज हा फर्स्ट ऍटम आहे, त्याला हीट एनर्जी मिळाली म्हणजे याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली. एनर्जी, हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आपण बघितलं हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. सो ही हीट बट कुठल्या फॉर्म मध्ये, एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि हा ऍटम व्हायब्रेट करायला लागेल. व्हायब्रेट करायला लागेल म्हणजे त्याच्या शेजारचा, नेबरचा जो ऍटम आहे तो पण काय करेल, व्हायब्रेट करेल. नेक्स्ट अगेन त्याच्या नेबरचे ऍटम्स व्हायब्रेट करायला लागतील आणि हे व्हायब्रेशन करून त्यांच्यामध्ये काय होतं, एक स्पेस क्रिएट होती, डिस्टन्स, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक डिस्टन्स किंवा थोडंसं डिस्टन्स. जसं ह्या फर्स्टली बिफोर हिटिंगच्या अगोदर ते जसे कंजेक्टेड होते एकमेकांमध्ये ते ऍटम्स, ते आफ्टर हिटिंग मुळे काय होतं, त्यांना कायनेटिक एनर्जी मिळते. आणि कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 3 टाइप्स मध्ये, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि ट्रान्झिशनल. बट इथे कुठल्या ऍटमची एनर्जी फॉर्म होते, फक्त व्हायब्रेशनल. आणि ह्या ऍटमची एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे ते व्हायब्रेट करायला सुरुवात करतात. आणि व्हायब्रेशन स्टार्ट झाल्यानंतर त्याच्या नेबर शिवेन ऑलमोस्ट सगळे ऍटम्स काय होतात,
व्हायब्रेशन करतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं मग स्पेस क्रिएट होते, डिस्टन्स क्रिएट होतं आणि अल्टिमेटली त्याचा शेप पण काय होतो मग चेंज होतो. म्हणजे इथली लेंथ चेंज होईल, एरिया चेंज होईल आणि व्हॉल्यूम चेंज होईल. म्हणजे आता हे 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर होतं, बट हिटिंग नंतर याचं टेम्परेचर चेंज असणार आहे. सपोज हे टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस. आता 50 डिग्री सेल्सिअसला तो सॉलिड काय झालाय, एक्सपांड झालाय. अगोदर तो काय होता, एक नॉर्मल सॉलिड सबस्टन्स होता. आपण त्याला हिटिंग दिल्यानंतर त्यातले जे ऍटम्स आहेत, ऍटम्सची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे त्या ऍटम्स व्हायब्रेशन करायला लागले आणि व्हायब्रेशन स्टार्ट केले. आणि व्हायब्रेशन स्टार्ट केल्यामुळे ते जे ऍटम्स आहेत ते एक ऍटम नेबरच्या ऍटम्सला, दुसरा त्याच्या नेबरच्या ऍटमला, असं करत करत सगळे ऍटम्स व्हायब्रेट करायला लागले. आणि व्हायब्रेशनमुळे त्यांच्यामध्ये काय झालंय, स्पेस क्रिएट झाली. आणि स्पेस क्रिएट झाल्यामुळे आय मीन डिस्टन्स क्रिएट झाल्यामुळे त्यांचा शेप चेंज झालाय. शेप चेंज झालाय म्हणजे काय, त्याच्या लेंथ मध्ये चेंज झाली, एरिया मध्ये चेंज झाली आणि व्हॉल्यूम मध्ये पण चेंज झालाय. म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय झाले, ते चेंज झाले. म्हणजे शेप चेंज झालाय. म्हणून तो जो फर्स्ट बॉब आपण बघितला बिफोर हिटिंग, तो इझिली रिंग मधनं पास होत होता. बट एक्सपान्शन नंतर मीन्स हिट दिल्यानंतर तो त्या रिंग मधून पास होत नाही. का पास होत नाही, कारण त्याच्या शेप मध्ये चेंज होतो. शेप मध्ये चेंज का होतो, कारण त्याचे लेंथ डायमेन्शन्स चेंज झालेले. डायमेन्शन्स का चेंज झाले, कारण त्याला हीट एनर्जी मिळाली. आणि हीट एनर्जीमुळे काय झालं, ऍटमची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे ऍटम व्हायब्रेट करायला लागले आणि व्हायब्रेशन्समुळे त्यांच्यामध्ये डिस्टन्स क्रिएट झाले. एक ऍटम नेबरच्या ऍटमला व्हायब्रेट करतो ना, तर सगळे ऍटम्स व्हायब्रेट करतात, व्हायब्रेशन होतात त्यांच्यामध्ये आणि स्पेसिफिक डिस्टन्स क्रिएट होऊन त्यांचा शेप चेंज होतोय. सो जे आपण बघितलं फर्स्ट, की तो बॉब, सपोज हा बॉब की जो रिंग मधनं अगोदर पास होत होता, इझिली तो खाली येत होता. बट एक्सपान्शन नंतर या बॉबची साईज इन्क्रीज झाली, म्हणजे तो काय होतं, रिंग मधनं पास होत नाही. असं एखाद्या सॉलिडचं एक्सपान्शन होतं. समजलंय? काही डाऊट असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा एक्सपान्शन मध्ये. Then we are going to study about contraction. काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, कसं सॉलिडचं एक्सपान्शन होतं. ठीक आहे. आता कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं, सी कॉन्ट्रॅक्शन मध्ये जो आपला सबस्टन्स आहे किंवा सॉलिड आहे, तो एक्सपांड झालेला आहे हिटिंगमुळे. त्याच्या ऍटम्सला जे ऍटमची एनर्जी वाढली, हीट एनर्जी वाढली, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, व्हायब्रेशन क्रिएट झाल्यामुळे त्यांचे डायमेन्शन्स चेंज झाले आणि तो एक्सपांड झाला, म्हणजे त्याचा शेप चेंज झाला. हे बघितलं आपण. येस आयुष, काय डाऊट होता तुझा, रिपीट विचार परत, मी विसरली असेल. व्हॉट इज युअर डाऊट आयुष? येस येस, एक्सपान्शन ऑफ वॉटर मीन्स आता ते सॉलिड नाहीये ना, वॉटर सॉलिड नाहीये, वॉटरचं लिक्विड आहे. आपण लिक्विड मध्ये कसं एक्सपान्शन होतो, हा सॉलिड झाल्यावर टॉपिक आहेच ना, तेव्हा मी तिथे सांगते. एक्सपान्शन ऑफ सॉलिड बघितलं आपण आता बघणार आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड. आणि मग आपला तोच टॉपिक येते, एक्सपान्शन ऑफ वॉटर कसं होतं, म्हणजे लिक्विड कसं होतं. वॉटर इज अ लिक्विड. सो लिक्विड मध्ये पण एक्सपान्शन सेम सॉलिड सारखंच होतं. आपण तेव्हा तिथे बघूया तुझा डाऊट. ठीक आहे. अबाउट कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, की तो सॉलिड आता एक्सपांड झालेला आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर पण जास्त आहे. इथे किती होतं, आपण कन्सिडर केलं 50 डिग्री सेल्सिअस. आता 50 डिग्री सेल्सिअसला त्याच्यामध्ये काय झालंय, ऍटम मध्ये डिस्टन्स क्रिएट झाले. म्हणजे परत एकदा बघा, दोघांमध्ये डिफरन्स कसा असतोय, की एखादा सॉलिड अगोदर नॉर्मल सॉलिड बिफोर हिटिंग आणि आफ्टर हिटिंग मध्ये त्या दोघांमध्ये ऍटम्सच्या मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स मध्ये कसं स्पेस असते. सपोज हा जर बिफोर हिटिंग असेल तर हा असेल तुमचा आफ्टर हिटिंग, म्हणजे इथे ऍटम्स तुमचे कनेक्टेड असतील एकमेकांशी. ऍटम्स हे असे असतील कनेक्टेड. बट आफ्टर हिटिंग म्हणजे एक्सपान्शन नंतर तुमचे ऍटम्स हे असे असतील.
समजलंय? म्हणजे इथे काय झालं, त्यांच्यामध्ये स्पेस क्रिएट झाली बघा, इथे ते एक्सपांड झाले व्हायब्रेशन्समुळे आणि म्हणून त्यांचा शेप काय झाला, चेंज झाला. समजलंय ना हे? एनी क्वेश्चन्स? ठीक आहे, आता आपण बघूया कॉन्ट्रॅक्शन. आता एक्सपान्शन मुळे तर आपला सॉलिड हा त्याचा शेप तर चेंज झालाय, तो होता आपला 50 डिग्री सेल्सिअस. ओके, 50 डिग्री सेल्सिअसला म्हणजे त्याच्यामध्ये ऍटम्स आहेत असे रेअर आहेत. रेअर मीन्स त्याच्यामध्ये आहे त्या ऍटम तेवढ्यात, बट त्यांच्यामध्ये काय झालंय, स्पेस क्रिएट झाल्यामुळे शेप चेंज झालाय. हे कधी झालंय, आफ्टर हिटिंग नंतर. आता आपण एक्सपान्शन झालेले. मग आता कॉन्ट्रॅक्शन कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही याची हीट कमी कमी करणार आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर जसं जसं डिक्रीज होईल, कमी कमी होत जाईल, तसं तो ऍटम काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. कॉन्ट्रॅक्ट होईल म्हणजे काय होईल, इथली जी हीट आहे कमी होत जाणार आहे. कमी होत गेल्यामुळे ऍटम काय करेल, कमी व्हायब्रेशन होतील त्याचे. कमी व्हायब्रेशन झाल्यामुळे कमी व्हायब्रेशन झाल्यामुळे ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतील. म्हणजे जी पहिली होती, नॉर्मल सॉलिड होता जो सॉलिड मटेरियल किंवा बिफोर हिटिंग, ते जसे कंजेक्टेड होते, व्हायब्रेशन एनर्जी कमी झाल्यामुळे, हीट एनर्जी कमी झाल्यामुळे किंवा टेम्परेचर त्यातलं कमी झाल्यामुळे ते ऍटम्स काय करतील, कमी व्हायब्रेट होतील. आणि कमी व्हायब्रेशन करत करत अशी एक स्टेट येईल की त्याचं टेम्परेचर नॉर्मल होईल त्या सॉलिडचं, आणि त्या नॉर्मल टेम्परेचरला तो ऍटम काय करेल, व्हायब्रेशन नाही करणार आहे, म्हणजे तो स्टॉप करेल व्हायब्रेशन आणि तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल आणि सगळे ऍटम परत काय करतील, एकमेकांच्या जवळ येतील, म्हणजे कंजेक्टेड स्टेटमध्ये येतील, एकमेकांच्या जवळ येतील आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होईल. समजलंय सॉलिडचं एक्सपान्शन कसं होतं आणि कॉन्ट्रॅक्शन कसं होतं? फक्त कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय, जर आपण हीट डिक्रीज केली, म्हणजे हीट जर कमी केली, टेम्परेचर जर कमी केलं, तर ऍटम कमी व्हायब्रेट होणार आहे ना, कारण त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी कमी झाल्यामुळे व्हायब्रेशन्स कमी होणार, आणि व्हायब्रेशन्स कमी झाल्यानंतर एक स्टेट अशी आहे की त्याचं टेम्परेचर नॉर्मल स्टेटला असेल, आणि तेव्हा ऍटम व्हायब्रेशन करणार नाहीये, स्टॉप करतील ते आणि त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतील. म्हणजे तिथे काय होईल, ऍटम तुमचा सॉलिड असेल, आय मीन त्याचं कॉन्ट्रॅक्शन स्टॉप होईल, आणि तो हा बॉब जर आपण परत कन्सिडर केला, तो परत रिंग मधनं पास होईल, जो की हा होत नव्हता. एक्सपान्शन नंतर तो रिंग मधून पास होत नव्हता, बट कॉन्ट्रॅक्शन नंतर तो काय होतो, रिंग मधून पास होतो. माझा आवाज येतोय? माझा आवाज येतो ना सगळ्यांना? ओके, समजलं हे? आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, सॉलिडचं बघितलं आपण की एक्सपान्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. आता या सॉलिडचं आपण एक एक्झाम्पल स्टडी करूयात की कसं त्याचं एक्सपान्शन होतं किंवा कॉन्ट्रॅक्शन होतं. सपोज ते रिंगची तर आपण एक ऍक्टिव्हिटी केली, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण आहे, तुम्ही ती रीड करू शकता. मग आता सपोज तुमच्याकडे एक हा गेज आहे किंवा वुडन ब्लॉक आहे. ठीक आहे, हा एक वुडन ब्लॉक आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सेम असा एक ब्लॉक आहे, मेटलचा ब्लॉक आहे की जो तुम्हाला सेट करायचा आहे. हा यामध्ये तुम्हाला फिट करायचा आहे. पण तो काय होईल, अगोदर तो एक सॉलिड सबस्टन्स आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर काय नॉर्मल आहे, तो इझिली यामध्ये पास होऊ शकतो. इझिली या गेज मध्ये तो पास करू शकतो, किंवा जो वुडन ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तो मेटल सॉलिड आहे किंवा मेटल बार आहे, तो काय होईल, इझिली यामध्ये पास होईल. म्हणजे जे ऍटम्स काय आहेत, त्यांना हीट नाहीये, सध्या कुठलीही हीट दिलेली नाहीये. आपण त्याचं टेम्परेचर काय, सपोज 25 किंवा 30 डिग्री सेल्सिअस आहे, 30 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. म्हणजे हे ऍटम्स काय आहेत, एकमेकांना कंजेक्टेड आहेत यातले.
हे आहे बिफोर हिटिंग. बिफोर हिटिंग ही प्रोसेस आहे. बट आता आफ्टर हिटिंग काय होईल यामध्ये, तो जो केज आहे किंवा मेटल बार आहे तो सॉलिड आहे, त्याला जर आपण हीट केलं, सपोज त्याचं टेम्परेचर आपण 75 डिग्री सेल्सिअस केलं, तर तो ब्लॉक आहे तो त्या केज मध्ये फिट होईल का? मी क्वेश्चन काय विचारलाय, हा जो मेटल बार आहे किंवा हा सॉलिड आहे, हा आहे अगोदर नॉर्मल स्टेट मध्ये, म्हणजे त्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस, तर तो हा वुडन ब्लॉक मध्ये इझिली फिट होतोय बिफोर हिटिंग. अजून त्याला आपण कुठलीही हीट दिलेली नाहीये. बट याचं जर टेम्परेचर आपण 75 किंवा 80 डिग्री सेल्सिअस केलं, इन्क्रीज केलं, तर तो त्या वुडन ब्लॉक मध्ये फिट होईल का? नाही होणार आहे. का नाही होणार आहे? नाही होणार आहे, करेक्ट. बट का नाही होणार आहे? येस, एक्सपान्शनमुळे. पण मी तेच विचारते, एक्सपान्शन म्हणजे काय? मग आता मी इतका वेळ सांगितलंय, एक्सपांड, सॉलिड एक्सपांड होतो, सॉलिड कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे काय? व्हॉल्यूम नाही शर्वरी, व्हॉल्यूम नाही, व्हॉल्यूम. चेंज इन इज डायमेन्शन्स. येस, डायमेन्शन्स मध्ये पण काय चेंज होईल त्याचं? एरिया विल इन्क्रीज. येस. नेक्स्ट, लेंथ, एरिया अँड व्हॉल्यूम. येस, लेंथ मध्ये चेंज होईल, एरिया मध्ये चेंज होईल आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होईल. हा हिटिंग केल्यानंतर. म्हणजे हिटिंग नंतर तुमची स्टेप काय असेल किंवा प्रोसेस काय असेल? हा असेल तुमचा वुडन ब्लॉक, आणि हा असेल तुमचा मेटल बार किंवा सॉलिड, जो आपण त्याला हीट दिली आणि त्याचं टेम्परेचर तुम्ही इतका नाही एक्सपांड होणार आहे, तो थोडासा एक्सपांड होईल, बट तो फिट होणार नाहीये, वुडन ब्लॉक मध्ये फिट होणार नाही. हा होईल एक्सपांड. मग आता एक्सपांड होतोय म्हणजे काय? इथले जे ऍटम्स आहेत, अगोदर तो काय होता, ऍटम्स ते पार्टिकल्स ऍटम्स होते, आणि एक्सपान्शन मुळे काय होणार आहे, हे ऍटम्स लांब असणार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये डिस्टन्स क्रिएट होईल आणि त्याची साईज, म्हणजे त्याच्यामध्ये एरियामध्ये चेंज होईल, व्हॉल्यूम मध्ये चेंज होईल आणि लेंथ मध्ये चेंज होईल. हे असेल तुमचं एक्सपान्शन. आणि कॉन्ट्रॅक्शन कधी होईल परत? हे एक्सपान्शन झालं, तुम्ही सांगितलं की डायमेन्शन चेंज होतील, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम मध्ये चेंज होईल. ऍटम्स मध्ये काय होईल? ऍटम्स व्हायब्रेट होतील, ऍटम्सची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल व्हायब्रेशन झाल्यामुळे, मग ते एक डिस्टन्स क्रिएट होईल आणि त्यांचं डायमेन्शन चेंज होतील. बट कॉन्ट्रॅक्शन कसं होईल मग? येस, ओरिजिनल टेम्परेचरला आल्यामुळे काय होईल? बट प्रोसेस काय होईल त्यामध्ये? ओरिजिनल टेम्परेचरला आल्यावर तो कॉन्ट्रॅक्ट होणारच आहे, बरोबर आहे. बट ऍटम्सच्या एनर्जी मध्ये काय चेंज होईल? कमी होईल, जास्त राहील, कॉन्स्टंट राहील? एरिया विल डिक्रीज. येस, ओनली एरिया. व्हॉल्यूम. एरिया, व्हॉल्यूम अँड लेंथ विल डिक्रीज. येस, तिन्ही पण काय होतील? कमी होतील. पण ते कमी का होईल? कारण त्यांची एनर्जी कमी होईल, त्यामुळे ते काय होतील? कमी होतील.
हे झालं तुमचं कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड. त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा एखादं एक्झाम्पल्स द्या मला अगोदर. मी जर सांगितलं एक एक्झाम्पल, तुम्ही एखादं एक्झाम्पल द्या, देन आपण एक्सपान्शन ऑफ लिक्विड स्टार्ट करूया. एखादं एक्झाम्पल्स एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड. आयुष. येस, करेक्ट आहे राधाराणी. एनीवन? ओके, ठीक आहे. Now next topic is expansion of liquid. Goldsmith making jewelry. Yes, Radharani, very good. दोन्ही पण एक्झाम्पल तूच सांगितले. व्हेरी गुड. ज्वेलरी करताना बनवताना ते ज्वेलर्स शॉप मध्ये असतात ते लेबर्स, त्यांच्यामध्ये म्हणजे ते बनवताना ती प्रोसेस बनवताना पण एक्सपान्शन होतं बघा तिथे. ते तुम्ही बघितलं असेल, ते हीट करतात अगोदर. ते जे ज्वेलर्स असेल किंवा रॉ मटेरियल असेल ते अगोदर काय करतात, ते हीट करतात आणि तिथे तुमचं एक्सपान्शन होतं. ठीक आहे. सो दिस इज द सम एक्झाम्पल्स ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय, नाहीतर आपला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायला एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड. त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले पण आहेत. ते आधी हे तिन्ही स्टेप्स आपण समजून घेऊयात. एक्सपान्शन ऑफ अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड मध्ये काय असतं, लिक्विड मध्ये काय असतं आणि गॅस मध्ये काय असतं. आणि मग आपण वन बाय वन सॉलिडचं अगोदर एक्सपान्शन कसं होतं मीन्स त्याचे फॉर्म्युले तुम्ही जर टेक्स्ट बुक मध्ये बघितलं असेल की सॉलिडच्या एक्सपान्शनचा एक फॉर्म्युला आहे, लिक्विडच्या एक्सपान्शनचा पण एक फॉर्म्युला आणि गॅसच्या एक्सपान्शनचा एक फॉर्म्युला आहे. ते आपण डिटेलमध्ये एक क्लासमध्ये एक स्टडी करू. आज आपण फक्त हे डिस्कशन करतोय की त्याच्यामध्ये कसं एक्सपान्शन होतं. ओके. नेक्स्ट, लिक्विडचं एक्सपान्शन कसं होतं. सेम सॉलिडचं जसं होतं तसंच लिक्विडचं पण होतं, बट त्याच्यामध्ये थोडंसं चेंज म्हणण्यापेक्षा तिथे लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स असणार आहे, जे की इकडे काय होते ऍटम्स होते सॉलिड सबस्टन्स मध्ये आपण घेतलेले. आता लिक्विड मध्ये काय होतं, आता याच्यासाठी पण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही ती लेक्चर संपल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही होमवर्क करताल तेव्हा ती रीड करायची. तर आता लिक्विडचं एक्सपान्शन कसं होतं. सपोज तुमच्याकडे एक फ्लास्क ठेवलाय आणि याच्यामध्ये वॉटर फिल केलंय. अगोदर ते वॉटर नॉर्मल टेम्परेचरला आहे, म्हणजे त्याचं कुठलंही टेम्परेचर आपण इन्क्रीज केलेलं नाहीये. जे काय टेम्परेचर असेल वॉटरचं त्याच्यात तुम्ही थर्मोमीटरने त्याचं टेम्परेचर चेक करू शकता. सपोज फर्स्टली टेम्परेचर आहे तुमचं नॉर्मल टेम्परेचर आहे मीन्स सपोज 20 डिग्री सेल्सिअस. आपण घेतलं की वॉटरचं हे वॉटर जे फिल केलंय आपण कोनिकल फ्लास्क मध्ये किंवा फ्लास्क मध्ये त्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याला आपण अजून कुठेही हीट दिलेली नाहीये, म्हणजे त्याचं एक्सपान्शन झालेलं नाहीये. तर नॉर्मल वॉटर आहे. लिक्विडचं आपण बघतो म्हणजे वॉटरचं एक्झाम्पल. बट आता आपण जर या वॉटरला हीट द्यायला स्टार्ट केलं, हीट जर याची स्टार्ट केली तर हीट स्टार्ट केल्यामुळे काय होईल, एक्सपान्शन होणार आहे. म्हणजे एक्सपान्शनच्या अगोदर या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असेल. तुम्ही कसं चेक करणार आहे, फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी, टेम्परेचर सेन्स करायचं किंवा हीट चेंज करायचं चेक करण्याच्या सेन्स करण्याच्या दोन मेथड आहेत. एक आपण टेम्परेचर थर्मोमीटरने यूज करू शकतो किंवा त्याला जस्ट टच करून तुम्ही सांगू शकता. बट प्रत्येक सबस्टन्सला तुम्ही टच करून नाही सांगू शकत, कारण काही सबस्टन्सची किंवा मटेरियलची हीट किंवा टेम्परेचर खूप जास्त असते की तिथे तुम्ही सहन नाही करू शकत, म्हणजे ते टच करून नाही सेन्स करू शकत. तुम्हाला तिथे थर्मोमीटर चेक करायचं आहे. सो आता इथे सपोज टेम्परेचर इन्क्रीज झालंय 50 डिग्री सेल्सिअस, वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालंय 50 डिग्री सेल्सिअस. तुम्ही यामध्ये थर्मोमीटर ऍड केलं. आता थर्मोमीटर मध्ये जो मर्क्युरी असणार आहे तो काय दाखवणार आहे,
राईज, म्हणजे त्याची जी लेवल असेल ती ऑब्विसली राईज झालेली असेल. म्हणजे तो जर फर्स्टली 20°C जर दाखवत असेल, शो करत असेल टेम्परेचर, तर आफ्टर हिटिंग तो टेम्परेचर किती शो करेल? 50°C और व्हॉटएव्हर जे काही असेल ते 50°C. सपोज आपण म्हटलंय की हिटिंग नंतर त्या लिक्विडला हिट केल्यानंतर किंवा त्या वॉटरला हिट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालंय 50°C. म्हणजे तो मर्क्युरी लेवल आहे त्या थर्मोमीटर मध्ये ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. थर्मोमीटर काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे मेजर टेम्परेचर मेजर करतो. आपण याचा डिटेल स्टडी जसं आपण नेक्स्ट टॉपिक कव्हर करत जाऊ तिथे आपण थर्मोमीटरचे टाइप्स कुठले आहेत ते पण आपण स्टडी करणार आहोत. सो हा हे थर्मोमीटर. आता थर्मोमीटर मध्ये लिक्विडची लेवल तर इन्क्रीज होणार आहे, तो तुम्हाला दाखवेल 50°C. बट ऍक्च्युली असं का होतं की तो थर्मोमीटर मधला जर लिक्विड आहे किंवा तो मर्क्युरी आहे तो का त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करतो? म्हणजे का बरं त्या मर्क्युरीची लेवल इन्क्रीज होते थर्मोमीटर मध्ये? कशी इन्क्रीज होती? कारण त्यातला जो मर्क्युरी आहे तो काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. करेक्ट ना? बरोबर आहे का मी सांगते ते? वॉटरचं एक्सपान्शन कसं होणार आहे? म्हणजे वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि अल्टिमेटली तो जो मर्क्युरी आहे तो तुम्हाला त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं दाखवेल. वॉटरचं 50°C दाखवेल. म्हणजे मर्क्युरीची हाईट काय होणार आहे? वाढणार आहे, इन्क्रीज होणार, राईज इन लेवल मर्क्युरी राईज होणार आहे. पण त्याच्यामध्ये म्हणजे आपण तिथे काय म्हणणार आहे? त्या लिक्विडचं एक्सपान्शन झालं. म्हणजे तो जो वॉटर फील केले आपण किंवा जे लिक्विड फील केले ते काय झालंय? एक्सपान्शन झालंय त्याचं. पण आता ती लिक्विड आहे किंवा जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्याचं एक्सपान्शन झालं हे करेक्ट आहे. बट कसं एक्सपान्शन झालं? जसं सॉलिड मध्ये आपण बघितलं की ऍटम व्हायब्रेट होतो आणि त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे ते व्हायब्रेट करतात आणि मग त्यांच्यामध्ये स्पेस क्रिएट होते. सेम प्रोसेस लिक्विड मध्ये पण होती आणि गॅस मध्ये पण होती. सेम हा, जसं लिक्विडचं होतं तसं जसं सॉलिडचं एक्सपान्शन होतं तसंच लिक्विडचं पण एक्सपान्शन होतं आणि गॅसचं पण एक्सपान्शन होतं. आता आपण बघू फक्त मर्क्युरी मध्ये. इथपर्यंत समजलं हे काय सांगितलंय मी? ओके. सी आता हा थर्मोमीटर आहे किंवा थर्मोमीटरच्या अगोदर आपण एक लिक्विडचं एक्झाम्पल बघूया आणि मग थर्मोमीटर. आता हा झाला सपोज तुमचा एक लिक्विड आहे, लिक्विड मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल. तुमच्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे? हे वॉटर मॉलिक्युल. हे सेम सॉलिड मध्ये जसं असते तसंच इथे पण आहे. हे कंजेक्टेड असतील म्हणजे एकमेकांना कंजेक्टेड असतील, ते गुंतलेले असतील एकमेकांमध्ये, जास्ती काय म्हणता येईल गर्दीने असतात. ते कधी असेल? बिफोर हिटिंग, जेव्हा त्याचं टेम्परेचर असेल 10°C. बट आफ्टर हिटिंग मध्ये काय होईल? ते एक्सपांड होणार आहे. म्हणजे यातला टेम्परेचर जर तुम्ही याच्यामध्ये जर थर्मोमीटर ऍड केला तर तो तुम्हाला टेम्परेचर शो करेल 10°C. आणि हिटिंग दिल्यानंतर हिटिंगचं सांगितलं ट्रायंगल. याच्यामध्ये काय होईल? परत त्याच्या शेप मध्ये चेंज होईल आणि काय होतील? इथले ऍटम्स आहेत ते वॉटर मॉलिक्युल्स, ते परत काय होतील? त्यांच्यामध्ये स्पेस चेंज होईल किंवा स्पेस क्रिएट होईल, डिस्टन्स क्रिएट होईल आणि ते रेअरली म्हणजे डिस्टन्स क्रिएट असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सेम इथे पण तसंच होईल. ह्या मॉलिक्युलची हीट दिल्यामुळे, हीट एनर्जी दिल्यामुळे त्याची एनर्जी इन्क्रीज होते. हीट मिळाल्यामुळे त्याची एनर्जी इन्क्रीज होते. एनर्जी पण कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होती. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे सेम परत अगेन जसं सॉलिड मध्ये आपण बघितलं तसं सेम लिक्विड मध्ये पण ते जे मॉलिक्युल्स आहेत ते व्हायब्रेशन करतील. व्हायब्रेशन केल्यामुळे त्यांच्यामध्ये स्पेस क्रिएट होतील आणि त्यांच्याचा शेप चेंज होईल. आणि हे होतं तुमचं एक्सपान्शन ऑफ लिक्विड. एक्सपान्शन ऑफ लिक्विड मध्ये लिक्विडचं असं एक्झाम्पल एक्सपान्शन होते. समजलंय? आयुष, एनी डाऊट? बट अजून थर्मोमीटरचं राहील. ओके. सी आता थर्मोमीटर मध्ये काय होतं?
हा आहे थर्मोमीटर आणि इथे मर्क्युरी आहे सपोज. अगोदर मर्क्युरीनी शो केलंय 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, जे की आपण नॉर्मल वॉटर घेतलं होतं त्याचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. मर्क्युरी लेवल इथपर्यंत शो करते तुमची. बट आता हिटिंग केल्यानंतर केल्यामुळे काय होतं, त्याच्या इथपर्यंत जे वॉटर मॉलिक्युल्स होते किंवा जे मॉलिक्युल्स होते लिक्विड मध्ये ते काय होते, कनेक्ट किंवा कंजेक्टेड. इथे शो करते साईडला एकमेकांची क्लोज होते एकदम, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पेस नव्हती किंवा कमी स्पेस होती, लेस हीट आहे त्यांच्याकडे. पण आता हीट केलंय लिक्विडला 50 डिग्री सेल्सिअस. मग आता मर्क्युरी तुम्हाला शो करणार आहे त्यातला 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, म्हणजे मर्क्युरीची लेवल इन्क्रीज झालेली असेल इथपर्यंत. मग मर्क्युरीची लेवल इन्क्रीज झाली आहे म्हणजे काय, वॉटरचं आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं ना, मग मर्क्युरी तिथे टेम्परेचर शो करणार आहे, म्हणजे तो थर्मोमीटर मधला मर्क्युरीची लेवल इन्क्रीज होईल आणि तो टेम्परेचर शो करेल 50 डिग्री सेल्सिअस. बट त्यातले जे आयटम्स आहेत किंवा वॉटर मॉलिक्युल्स आहेत किंवा जे मॉलिक्युल्स आहेत लिक्विड मध्ये, ते काय करतील, त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे हीटमुळे. हीट मिळाल्यामुळे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे जी सेम प्रोसेस सॉलिड मध्ये झाली होती तीच लिक्विड मध्ये होईल आणि हा ऍटम काय करेल, व्हायब्रेट करेल किंवा मॉलिक्युल्स आहे तो व्हायब्रेट करेल, त्याच्या नेबल्सच्या मॉलिक्युल्सला व्हायब्रेट करेल आणि अशी त्यांची प्रोसेस स्टार्ट करत करत ते काय करतील, त्याची लेवल इन्क्रीज होतीये. म्हणजे इथे बघा, इथे मॉलिक्युल्स कनेक्टेड होते एकमेकांना, खूप जास्ती कनेक्टेड होते, त्यांच्यामध्ये स्पेस कमी होती बिफोर हिटिंग. बट आफ्टर हिटिंग काय होतंय, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन्स पण वाढतात, व्हायब्रेशनल एनर्जी पण वाढते आणि त्यांची लेवल काय होती, इन्क्रीज होते, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पेस क्रिएट होती आणि मग तो काय करतो 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर शो करतो. सो हे असं होतंय तुमचं एक्सपान्शन ऑफ लिक्विड. आता कॉन्ट्रॅक्शन कसं होईल, अगेन कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड. मी क्वेश्चन विचारलाय की लिक्विडचं कॉन्ट्रॅक्शन कसं होईल. कूल केल्यामुळे किंवा टेम्परेचर कमी केल्यामुळे, किंवा टेम्परेचर म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हीट कमी केली त्याची आणि अशी एक स्टेट येईल ना की तिथं त्याचं टेम्परेचर नॉर्मल असेल, म्हणजे सपोज 10 डिग्री सेल्सिअस असेल, तर तो काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट होताना एवढंच लक्षात ठेवायचं की एक्सपान्शन मध्ये काय होतं आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं. एक्सपान्शन मध्ये हीट दिल्यामुळे ऍटमची एनर्जी वाढते, एनर्जी बट कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे व्हायब्रेशनल एनर्जी पण इन्क्रीज होते आणि व्हायब्रेशनल एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे ते व्हायब्रेशन स्टार्ट करतात. व्हायब्रेशन स्टार्ट केल्यामुळे ते त्याच्या नेबर्सच्या आयटम्सला किंवा जे लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स असतील त्याच्या नेबर्सच्या मॉलिक्युल्सला व्हायब्रेशन करतील आणि व्हायब्रेशन करत करत काय होतात, त्यांच्यामध्ये स्पेस क्रिएट होते, म्हणजे डिस्टन्स क्रिएट होतो आणि त्यांचा शेप किंवा डायमेन्शन्स आहेत ते चेंज होतो आणि त्यांची साईज चेंज होते. हे होतं सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये पण तेच आहे, पण गॅसचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. 5 मिनिट्स आहेत, बट ठीक आहे बरं, गॅसचं पण ठीक आहे होईल, गॅसचं पण. आणि हे त्याच्यामध्ये काय होईल, एक्सपान्शन होईल आणि कॉन्ट्रॅक्शन करताना काय होतं, परत आपण त्याची जर हीट कमी केली तर ते परत त्याच्या हीट कमी केल्यामुळे कायनेटिक एनर्जी कमी होईल, कायनेटिक एनर्जी कमी केल्यामुळे व्हायब्रेशनल एनर्जी कमी होईल आणि व्हायब्रेशन्स कमी झाल्यामुळे ते परत त्याच्या रिटर्न ओरिजिनल पोझिशनला येतील आणि त्यांचं म्हणजे नॉर्मल लिक्विड किंवा सॉलिड असेल तर ते एक्सपान्शन होणार नाही, कॉन्ट्रॅक्शन होणार. आय मीन त्याचं ओरिजिनल पोझिशन आले की कॉन्ट्रॅक्शन होतं. सो दिस इज द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड अँड लिक्विड. समजलं हे? ओके, आता गॅसचं बघूयात, सेम आहे गॅसचं पण. आयुष, एनी डाऊट? आयुष आहे का? तू क्वेश्चन विचारलेला ना. ओके, सी आता गॅस मध्ये पण काय होतं, सेम. सी सपोज तुमच्याकडे एखादी बॉटल आहे
एम्प्टी बॉटल आहे आणि तुम्ही तिच्यावर एक बलून लावलाय, तर त्या बलून्स मध्ये पण काही एअर आहे किंवा गॅस आहे आणि त्या वॉटर बॉटल मध्ये किंवा जी एम्प्टी बॉटल आहे त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, काही गॅस मॉलिक्युल्स आहे, ते रॅन्डमली मूव्ह करत आहे. बट आता इथे कुठे आपण हीट दिलेली नाही किंवा याच्यामध्ये वॉटर, आणि अगेन एक दुसरी बॉटल आहे, तिला सपोज आपण जर खाली हीट दिली तर तो बलून आहे ना तुमचा, तो असा त्याचा शेप तर चेंज होणारच आहे, बट तो असा होईल आणि त्याच्यामध्ये काही गॅस मॉलिक्युल्स असतील. म्हणजे अगोदर काय होते बघा, एक्सपान्शनच्या अगोदर सेम सॉलिड आणि लिक्विड मध्ये जसं झालं तसंच गॅस मध्ये एक्सपान्शनच्या अगोदर काय शेप म्हणजे डायमेन्शन्स चेंज होणार आहेत आफ्टर हिटिंग. एक्सपान्शन नंतर जे की इथे झाले लेंथ व्हॉल्यूम एरिया जो असेल तो, आणि जे एअर मॉलिक्युल्स आहेत किंवा गॅस मॉलिक्युल्स आहेत ते तर याच्यामध्ये पण असणार आहे, त्याच्यामध्ये पण असणार आहे. आणि इथे शेप किंवा डायमेन्शन चेंज झाल्यामुळे ते काय होईल, त्याच्या साईज मध्ये चेंज होईल, म्हणजे तो काय करेल एक्सपान्शन. आणि अगेन इथे परत इथे पण सेम असणार आहे, इथे कनेक्टेड असणार आहेत ऍटम्स जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते, आणि इथे काय असतील एअर असतील, म्हणजे यांच्यामध्ये पण काय असेल डिस्टन्स असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा शेप काय होतोय चेंज होतोय. आणि जर आपण परत याची अगेन हीट काढली किंवा कमी केली तर तो हा जो बलून आहे ना तो परत या शेपला येईल, म्हणजे तो असा कमी होईल, त्यात गॅस मॉलिक्युल्स कमी होतील किंवा त्यांची कमी नाही होणार आहे, त्यांची साईज कमी होणार आहे. जे डायमेन्शन चेंज झाले होते ना एक्सपान्शन नंतर, त्याची लेंथ एरिया व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला होता, कायनेटिक एनर्जी वाढली होती त्या मॉलिक्युल्सची, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे व्हायब्रेशन्स पण वाढले होते आणि तुमचा शेप चेंज झाला होता. आणि ते गॅस आहे तो काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, सॉरी एक्सपांड झाला होता. आणि मग कॉन्ट्रॅक्शन अगेन कसं होईल परत, हीट कमी केल्यामुळे ऍटमची किंवा जी गॅस मॉलिक्युल्स असतील त्यांची काय होईल, कायनेटिक एनर्जी कमी होईल, कायनेटिक एनर्जी कमी झाल्यामुळे व्हायब्रेशन एनर्जी कमी होईल आणि शेप साईज जो आहे तो परत अगेन इथे फर्स्ट सारखा होईल. समजले. गॅसचं पण काय, जे ऑलरेडी मी 2 सॉलिड आणि लिक्विडचे सांगितले तेच गॅस मध्ये पण सेम होते. गॅस मध्ये काही डाऊट, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. ओके, नाही डाऊट आहे. आणि होमवर्क काय आहे तर 3 टॉपिक्स ची रिव्हिजन केली आहे आपण, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस, या तिन्हींचे पण तुम्हाला काय करायचे, नोट्स बनवायच्या आणि विथ एक्झाम्पल्स. तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण अजून एक्झाम्पल्स देऊ शकता. ऍटलीस्ट 2 एक्झाम्पल तरी द्या, सॉलिडचे 2 एक्झाम्पल्स, लिक्विडचे 2 एक्झाम्पल्स आणि गॅसचे 2. अगोदर स्टेप बाय स्टेप लिहायचे सगळं, तुम्हाला ते डायग्राम्स पण ड्रॉ करायचे, मीन ते असं दाखवायचंय तुम्हाला. इथे जर गॅसमध्ये किंवा सॉलिडमध्ये अगोदर बिफोर हिटिंग जर असा असेल तर आफ्टर हिटिंग तो त्याची शेप चेंज होईल, डायमेन्शन चेंज होतील आणि इथे काय होईल, स्पेस क्रिएट होईल. स्पेस क्रिएट झाल्यामुळे त्याची डायमेन्शन चेंज झाली ना, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली त्याची. हे असेल तुमचं एक्सपान्शन. मी ग्रुपवर पण देते पण इथे पण सांगते की तुम्हाला तिन्ही टॉपिकवर नोट्स बनवायचे, एक्सपान्शन ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅस, आणि हे डायग्राम्सने तुम्हाला एक्सप्लेन करायचे. आणि प्रत्येक स्टेपचे सॉलिडचे 2 एक्झाम्पल्स जे आता क्लासमध्ये दिले ते पण घेऊ शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे असं माहिती ते पण घेऊ शकता. लिक्विडचे 2 एक्झाम्पल्स आणि गॅसचे 2 एक्झाम्पल्स. हे करत तुम्हाला तिन्ही पण स्टेट आहेत, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन तिन्ही स्टेटचे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आणि डिटेल्स मध्ये नोट्स बनवायचे. ठीक आहे, काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकताय. लास्ट 30 सेकंड्स आहेत. काही आहे का क्वेश्चन? आयुष, राधाराणी, होमवर्क समजलाय काय आहे तो? ओके. ओके ठीक आहे, चालेल. बाय स्टुडंट.